बाळाजी, आज खरं तर विविध प्रश्नांसाठी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ येत राहतं. त्यांना मार्गदर्शनही होतं, सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळतो. सरकारकडे थेट राज ठाकरे त्यांची बाजू मांडतात. मात्र आज बच्चू कडू शेतकऱ्यांची भूमिका घेऊन राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते. काय सांगाल? मध्यंतरी विदर्भामध्ये बच्चू कडूंचा जो कर्जमुक्ती लढा होता, 7-12 कोरा काढण्याचा, त्यावेळेला त्यांनी पाठिंबा आमच्याकडे मागितला होता. राजसाहेबांनी मला त्या पदयात्रेमध्ये पाठवलं होतं. मी त्या पदयात्रेत सहभागी झालो होतो आणि त्यानंतर चक्का जाम आंदोलन त्यांनी घेतले, त्याचे आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आणि आज ते स्वतः साहेबांना भेटायला होते. ते दोन विषय होते, एक दिव्यांगांचा विषय होता, त्यांच्या समस्येचा विषय होता, आणि शेतकऱ्यांची आता पदयात्रा ते मराठवाड्यात काढणार आहेत, परभणी वगैरे त्या पट्ट्यात, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण सहभागी व्हावे असं त्यांचं विनंती साहेबांना होती. आणि सोबतच तिकडे एखादी शेतकऱ्यांची सभा पण घ्यावी, त्या सभेला आपण संबोधित करावं असंही त्यांचं निमंत्रण होतं. तर त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली नाही आणि साहेबांनी त्याच्यावर त्यांना सकारात्मक सांगितलेलं आहे. तर राज्यभरातला कुठलाही प्रश्न असो, शिष्टमंडळ शिवतीर्थ गाठतं, राज ठाकरेंची भेट घेतं, राज ठाकरेंकडे आपली समस्या मांडतं. मात्र राज ठाकरेंच्या माध्यमातून सरकारकडे जावं लागतं. मग सरकार थेटपणे निर्णय आणि दुसरीकडे न्याय निवाडा का नाही करत? मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत. ते निश्चितपणे एखादा विषय असेल तो हाताळण्याची क्षमता ठेवतात. पण काही वेळेला विषय त्यांच्याकडे जाणं न जाणं, आणि मग जर राजसाहेबांकडे गेलो तर लोकांच्या भावना झाल्या की साहेबांकडे गेलो तर त्याला काहीतरी न्याय मिळतो, आणि म्हणून त्या भावनेतून लोक साहेबांकडे येतात. आणि साहेब सुद्धा कोणताही विषय असो तो सकारात्मक दृष्टिकोनातून घेतात आणि मुख्यमंत्र्यांना मग फोन करतात, कधी स्वतःही भेटायला जातात, आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी सुटतात, आणि म्हणून लोकांचा विश्वास बसतो, आणि म्हणून लोक येण्याचा प्रयत्न करतात. शेवटचा प्रश्न बाळाजी, ज्या प्रकारे राज ठाकरेंची भेट घेते, शेकापच्या मंचावरती राज ठाकरे होते, काल आपण पाहायला गेलं तर अनेक चर्चा सुद्धा त्याच्यावर होताना पाहायला मिळतात. केव्हाही राज ठाकरे कोणाची भेट घेतात तेव्हा असं म्हटलं जातं राज्यात नवी घडी बसणार आहे राजकारणाची. बच्चू कडूंच्या भेटीनंतर सुद्धा अशा चर्चांना उधाण आलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? विषय एक लक्षात घ्या की हा आता शेतकऱ्यांचा विषय आहे, आणि त्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी चाललेला विषय आहे. मध्यंतरी मराठी भाषा या विषयावर आम्ही लढाई करतो. आता राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी काही ताबडतोब काही होत नसतात लक्षामध्ये, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता त्या अँगलनी तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहू नका. मला असं वाटतं की आता सध्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या भूमिकेतून आपण पुढे जायला पाहिजेत. मग ते आम्ही पनवेलला साहेब शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला गेले, आज बच्चू कडू साहेब आले. याचा अर्थ असं नाही होत की ताबडतोब सगळ्या गोष्टी असं होत नाही. पण कुठले तरी प्रश्न मार्गी लागणार आहेत ना, का त्यातून दृष्टिकोन महत्वाचा आहे, आणि तो आम्ही डोळ्यासमोर ठेवतो. निवडणुका ते येतात जातात ते बघता येईल नंतर काय करायचं. धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.